नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, नवीन विषय घेऊन या ठिकाणी येत आहोत की 7 लाखापर्यंतचं उत्पन्न जे आहे हे उत्पन्न करमुक्त असणार आहे। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला त्या 7 लाखाच्या मर्यादेत उत्पन्न जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला टॅक्स भरावा लागणार नाही आहे। तर मित्रांनो, हा टॅक्स आपल्याला कसा भरावा लागणार हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पडलेला असेल। याचा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो बघा, ज्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पाच्या तरतुदी साधारणतः इन्कम टॅक्सच्या बाबतीत केल्या जातात। त्यातही की बारीक तरतूद त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं करण्यात आले आहे की ज्याचा लाभ आपल्याला या 7 लाखापर्यंतच्या उत्पन्न घटकातील लोकांना त्या ठिकाणी होणार आहे की त्यांना टॅक्स त्या ठिकाणी शून्य लागणार आहे। मित्रांनो, याच्या उदाहरणासह आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, माहिती पाहण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर पाहूया मित्रांनो आता पुढील माहिती सविस्तरपणे। बघा, मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं यावेळेस 2 टाईप आहेत टॅक्स कॅल्क्युलेशनची, एक आहे जुना आणि एक आहे नवा। तर जुन्या स्कीममध्ये जे आहे, जुना टाईप जो आहे त्यामध्ये काय असणार आहे तर तुम्हाला वजावटी ज्या ATC असतील, ATCCD असतील, या सगळ्या प्रकारच्या वजावटीची सोय त्या ठिकाणी आपल्याला घेता येणार व त्या पद्धतीनं त्याचं टॅक्सचं रेटसुद्धा त्या पद्धतीने आहे। आणि मित्रांनो, दुसरी जी स्कीम आहे की ती नवी स्कीम, न्यू टाईप, तर त्यामध्ये काय असणार आहे, कोणत्या प्रकारची वजावटीची सुविधा त्यामध्ये असणार नाही। स्क्रीनवर आपल्याला त्याचे दर या ठिकाणी आपण पाहू शकत आहात। मित्रांनो, मग आता या 2 स्कीममध्ये कुठल्या स्कीममध्ये आपल्याला 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स पडणार नाही हे आपण उदाहरणासह या ठिकाणी आपण समजून घेऊयात। तर बघा तुमच्या स्क्रीनवर, तर मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आता या ठिकाणी डिटेलमध्ये दिसत आहे एक स्ट्रक्चर। या स्ट्रक्चरमध्ये जे तुम्हाला स्लॅबचे रेट दिसत आहेत बघा, त्या ठिकाणी 3 लाख ते 6 लाख 5% वगैरे। तर मित्रांनो, हा आहे 2 नंबरची स्कीम की ज्या स्कीममध्ये कोणत्याही प्रकारच्या वजावटीचा लाभ मिळत नाही। या स्कीममध्ये मात्र 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर आपल्याला टॅक्स हा शून्य लागतो। परंतु मित्रांनो, हे 7 लाखाचं उत्पन्न जर स्कीम 1 मध्ये धरलं तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा टॅक्स पडू शकतो, ते तुम्ही करून सुद्धा पाहू शकता। तर आपण हे उदाहरण या ठिकाणी पाहूया की 7 लाखाच्या उत्पन्नाला टॅक्स कसा लागत नाही। बघा, सपोज जर एखाद्या कर्मचाऱ्याची सॅलरी आहे 7 लाख, वार्षिक उत्पन्न किती आहे 7 लाख रुपये, तर मग या ठिकाणी महत्त्वाचा इम्पॅक्ट आहे मित्रांनो जो जुन्या आणि नव्या स्कीममध्ये सुद्धा आहे की स्टँडर्ड डिडक्शनची आहे ते 50,000ची त्या ठिकाणी सोय आपल्याला त्याचा लाभ घेता येणार आहे की दोन्ही स्कीममध्ये 50,000 रुपये एवढं स्टँडर्ड डिडक्शनचं वजावट त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो। मग आता यामध्ये काय होणार आहे बघा, या ठिकाणी आपण हे बघा 50,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन। मग काय होत असते, ग्रॉस सॅलरी मायनस स्टँडर्ड डिडक्शन इज इक्वल टू टॅक्सेबल इन्कम। तर मग काय होईल, या ठिकाणी 7 लाखामधून 50,000 गेले, त्या ठिकाणी 6,50,000 रुपये एवढं आपल्याला टॅक्सेबल इन्कम या ठिकाणी आलेलं आहे। तर मग आता स्लॅबनुसार आता जे उत्पन्न आलेलं आहे टॅक्सेबल त्याला स्लॅबनुसार टॅक्सचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी होत असतं। तर मग बघा, पहिला जो स्लॅब आहे की 3 लाखापर्यंत टॅक्स या ठिकाणी नील आहे। मग आपल्या 6,50,000मधून 3 लाख आता काय झाले, शून्य झाले। मग आता 6 लाखापर्यंत राहिले 3 लाख। तर मग यावर किती आहे, 3 लाख ते 6 लाख, यावर 5% एवढा टॅक्स लागतो। मग तो किती होईल आपला 3 लाखावरचा 15,000 रुपये। मग आता त्याच्यानंतर 6 लाख ते 9 लाख यावर 10% टॅक्स। आपल्या यातली रक्कम किती उरली, 50,000। मग त्याच्यावर किती टॅक्स लागणार आहे आपल्याला, 10%। मग हा टॅक्स होतो आपला 5,000 रुपये। बघा, 7 लाख रुपये उत्पन्न, त्यामधून स्टँडर्ड डिडक्शन गेलं आपलं 50,000, टॅक्सेबल इन्कम आलं आपलं 6,50,000 पैकी पहिल्या 3 लाखावर टॅक्स शून्य लागला। दुसऱ्या टप्प्यामध्ये 5%मध्ये आपल्या 3 लाखावरचा जो टॅक्स आहे हा 5%नुसार 15,000 लागला। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 6 लाख ते 9 लाखमध्ये 10% म्हणजे त्या उरलेल्या 50,000 एवढ्या रकमेवर तो टॅक्स लागला 5,000 रुपये। मग आता तरी बघितलं या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना की आपल्याला जवळपास 20,000 रुपये टॅक्स लागला। पण मित्रांनो, आर्थिक संकल्पातील तरतूद आहे की जरी 7 लाख या उत्पन्नावर कॅल्क्युलेशनच्या स्लॅबमध्ये जरी त्या ठिकाणी टॅक्स कॅल्क्युलेट होत असला, टॅक्स लागत असला, तरी मात्र त्या ठिकाणी मित्रांनो टॅक्स हा शून्य त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन होते व 7 लाख उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स कोणत्याच प्रकारचा पडू शकत नाही। तर मित्रांनो, ही होती अपडेट इन्कम टॅक्स संदर्भात। या संदर्भात आणखी बारीक सारीक ज्या गोष्टी असणार आहेत, ज्या काही अपडेट्स आहेत, त्या तुम्हाला आपली माझी शाळा माझे कार्य यूट्यूब चॅनलमार्फत देण्यात येतील। मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।